पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे व पोलीस नायक अनंत कुडाळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज ते म्हैसाळ रोडवरील टोल नाक्याजवळ एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरतोय. मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे मिरज ते म्हैसाळ रोडवरील टोल नाक्याजवळ सापळा रचून निगराणी करीत असताना एक व्यक्ती थांबलेला असताना दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं. त्याने त्याचं नाव फिरोज सलीम शेख, वय वर्ष 19, राहणार बिस्मिल्लाह कॉलनी, म्हैसाळ रोड, मिरज असं सांगितलं. त्यावेळी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचं गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसं मिळून आली. सदर देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसं बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं त्यानं कबूल केलं. लागली सदरचं अग्निशस्त्र व जिवंत काडतुसं पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस नामदार अनंत कुडाळकर यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहे.